नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 22 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका सुद्धा पाहायच्या आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या अतिशय उपयुक्त आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा आपला, खालीलपैकी कोणाला 2021 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। मग 2021 ला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले असं आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ विचारलेलं आहे। मग 2021 ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला होता, तर तो आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला होता। खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली, तर या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती, 1996 ला झाली होती। खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार बघा, महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। प्रश्न विचारला जातो महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता, मग तो कोणता आहे, तर तो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार। सुरुवात कधी झाली, 1996 ला। 2021 मध्ये कोणाला दिलाय, आशा भोसले यांना दिलेला आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे सगळं जे सांगतोय मी ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे, या ठिकाणी अजून याच्यावरती आहे बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरती या ठिकाणी बघा स्वरूप काय आहे पुरस्काराचं, तर 10 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, त्याचबरोबर प्रशस्तीपत्र। आतापर्यंत बघा, ज्यावेळेस आशा भोसले यांना पुरस्कार दिला, त्या आशा भोसले ह्या काय होत्या, 17व्या व्यक्ती होत्या की ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, आणि 4थ्या महिला होत्या। याच्यावरती टीचर्सनी प्रश्न विचारलेला आहे, कितव्या महिला होत्या, तर 4थ्या महिला होत्या। एकूण कितव्या व्यक्ती होत्या, 17व्या व्यक्ती होत्या। मग पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला मिळाला होता, प्रश्न विचारला जातो, तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला होता। कधी मिळाला होता, 1996 ला, म्हणजे ज्या वर्षी पुरस्काराची सुरुवात झाली त्या वर्षीचा पुरस्कार। आता ह्या 4 महिला कोणत्या आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला काय सांगितलं मी, आशा भोसले ह्या काय आहेत, 4थ्या आहेत। मग बाकीच्या 3 कोण हे लक्षात ठेवा बघा, कोण आहे, लता मंगेशकर कधी मिळालाय, 1997 ला। राणी बंग कधी मिळालाय, 2003 ला। आणि सुलोचना लाटकर कधी मिळालाय, 2009 ला। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आशा भोसले 2021 ला, आणि आता अलीकडे 2023 ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलाय, तो कोणाला दिलाय, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिलाय। कोणत्या कार्यासाठी, तर सामाजिक कार्यासाठी। हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारू शकतात। आता अगोदर कुठं विचारला होता त्यांनी, 21चा विचारला होता, म्हटलं आता 23चा विचारू शकतात, म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी हे नाव तुमच्या लक्षामध्ये ठेवायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र सरकारकडून 2020-21 सालच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले। मग 2020-21चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर तो उषा मंगेशकर यांना मिळाला होता। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर हा पुरस्काराची सुरुवात कधी झाली पहा, तर तो 1992 पासून। पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर माणिक वर्मा यांना पहिला पुरस्कार मिळाला होता। आता हा जो पुरस्कार आहे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, आता हा लता मंगेशकर पुरस्कार 3 राज्य सरकारकडून वेगवेगळा दिला जातो। पहा इथं दिले बघा, 3 राज्य सरकारकडून स्वतंत्र प्रदान करण्यात येतो, म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा पुरस्कार आहे, फक्त त्याचं नाव कॉमन आहे। ठीक आहे, मग हे 3 राज्य कोणते आहेत, एक आहे आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश। म्हणून तुम्हाला प्रश्न विचारताना प्रश्नामध्ये दिलेलं असतं कोणत्या राज्य सरकारचा पुरस्कार विचारलाय। जसं की बघा, या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, महाराष्ट्र सरकारकडून। बघा, म्हणजे असं इथं तुम्हाला राज्याचं नाव दिलेलं राहील, त्याच्यामुळे प्रश्न वाचताना तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न घेण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना या ठिकाणी मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य मित्रांनो, की या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील या ठिकाणी, 10 टेस्ट पेपर, त्याचबरोबर
TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्ये तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजवरती फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जर स्टडी केला तर परीक्षेमध्ये तुम्ही 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. मग ह्या सगळ्याची प्राइस किती मित्रांनो, तर 250 रुपये याची प्राइस आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला किती रुपयाला पडेल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला गुगल पे किंवा फोन पेने काय करायचं, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मित्रांनो मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलंय, पद्मश्री शोभना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत. कोण, शोभना नारायण कोणत्या क्षेत्रामधील गुरु आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग या कोणत्या क्षेत्रामधल्या गुरु आहेत, तर या कथ्थक हे जे शास्त्रीय नृत्य आहे या क्षेत्रामधील गुरु आहेत. त्यांना सरकारने कोणता पुरस्कार दिलाय, तर पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. मग या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जातो की कथ्थक हा जो शास्त्रीय नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याचा आहे. मग हा कोणत्या राज्याचा आहे, UP राज्याचा. म्हणजेच कोणता, तर उत्तर प्रदेश. ठीक आहे. खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे, तर उत्तर प्रदेशचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कथ्थक मधले बाकीचे जे काही कलाकार आहेत हे पण लक्षात ठेवायचे की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग पंडित बिरजू महाराज असतील, प्रश्न विचारला होता यांच्यावरती TCSने. त्याच्यानंतर रोहिणी भाटे, त्याच्यानंतर सितारा देवी यांच्यावरती सुद्धा TCSने प्रश्न विचारला होता. आणि दयमंती जोशी हे सगळे काय आहेत, कथ्थक नृत्याचे कलाकार आहेत. ठीक आहे. महत्त्वाचं शोभना नारायण पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला. पुढचा 4 नंबर काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत. आता काय विचारलंय बाबा, भारताची जी राज्यघटना आहे ह्या राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत. आता तुम्हाला माहिती आहे मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. मग ते किती आहेत असं विचारलंय, तर ते किती आहेत, तर ते 11 आहेत. सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत, 11 मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की बाबा मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कधी करण्यात आला, तर कधी करण्यात आला होता हा, 1976ला. तिसरा प्रश्न इथं विचारला जातो की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला. मग कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, तर स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला, तर कोणत्या घटनादुरुस्तीने, 42व्या घटनादुरुस्तीने. 42वी घटनादुरुस्ती कधी झाली होती, 1976ला. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की बाबा 42वी घटनादुरुस्ती 1976ने भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले, तर किती, 10 मूलभूत कर्तव्य. सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत, 11 आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे बाबा 11वं मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं, तर कोणत्या, 86व्या घटनादुरुस्तीने. आणि ही 86वी घटनादुरुस्ती कधी झाली होती, 2002 मध्ये. 11वं मूलभूत कर्तव्य काय आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. मग 11वं मूलभूत कर्तव्य काय आहे, तर पालकांनी आपल्या पाल्यांना वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण देणे हे पालकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि हे कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलंय, तर 86वी घटनादुरुस्ती 2002ने. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, सगळं लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. पुढचा 5 नंबर, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील
अनुसूचित जातीची, लक्षात घ्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के इतकी आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग किती टक्के आहे तर 11.8% आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जनगणनेवरती भरपूर प्रश्न TCS विचारत आहे आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय अनुसूचित जातीचं म्हणजेच SC ची लोकसंख्या किती आहे, किती टक्के आहे तर 11.8% आहे. जर टक्केवारीत विचारलं तर आपलं उत्तर काय येईल 11.8%, किंवा जर प्रमाण विचारलं तरी सुद्धा आपलं उत्तर काय येईल 11.8%. आणि जर लोकसंख्या किती आहे असं विचारलं तर लोकसंख्या किती आहे 1.33 कोटी लोकसंख्या आहे. कोणाची? अनुसूचित जातीची. ठीक आहे. प्रमाण किती आहे त्यांचं 11.8% आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर प्रश्न विचारला की बाबा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कुणाची अनुसूचित जातीची कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वाधिक? पुण्यामध्ये आहे. किती आहे 12 लाख. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबारमध्ये आहे. किती? 0.48 लाख, म्हणजे फक्त 48,000 लोकसंख्या आहे. ठीक आहे. पुढचा 6 नंबर, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20च्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलवर्गीय पिकाचे सर्वाधिक उत्पादन झालं? मग कोणाचं होतं सर्वाधिक उत्पादन तर सोयाबीन या तेलवर्गीय पिकाचं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन होत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलंय. 2 विधानं दिलेत आणि कोणतं बरोबर आहे असं विचारलंय. बघूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती. बरोबर आहे. दुसरं विधान बघू. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17.7%च्या तुलनेत 16% होता. हे विधान सुद्धा काय आहे बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर येईल. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये सर्वाधिक झोपडपट्टीमध्ये राहणारी लोकसंख्या कोणत्या शहरामध्ये आहे तर ती मुंबई शहरामध्ये आहे. त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की भारताचा दशकातील लोकसंख्येवाढीचा दर किती आहे तर तो किती आहे 17.7% आहे. दुसरा प्रश्न विचारला जातो इथं महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्येवाढीचा दर किती आहे तर तो किती आहे 16% आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने सगळं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, तिबेटी प्रदेशातील बोखारचू जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या 4164 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? मग कैलास पर्वताजवळ कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो तर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. पहा, सिंधू नदी प्रणाली या ठिकाणी उगम पावते. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचे बोकारचू खूप महत्त्वाचा आहे. बघा, मानसरोवर हा जो तलाव आहे याच्या जवळ बोखारचू हिमनदी आहे आणि या हिमनदीमधून काय होतो गंगा नदीचा उगम पावतो किंवा गंगा नदी उगम पावते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो आपल्याला, गंगा नाही, सिंधू नदी. बोखारचू हिमनदीमधून कोणती नदी उगम पावते तर सिंधू नदी उगम पावते. मी अनावधानाने गंगा म्हटलो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं कोणती नदी सिंधू. मग प्रश्न विचारला जातो आपल्याला सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या तर कोणत्या आहेत? सतलज आहे, झेलम, चिनाब, रावी, बियास. ह्या काय आहेत? सिंधू नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 9 नंबर, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? आता काय विचारलंय? अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण विचारलंय. बघा, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. प्रमाण विचारलंय. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे तर ते नंदुरबारमध्ये आहे. ठीक आहे. आता प्रमाण म्हणलं की एक लक्षात ठेवायचं, प्रमाण म्हटलं हे कसं विचारलंय तर हे टक्केवारीमध्ये विचारलंय. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं. आता इथं प्रश्न आपल्याला अनुसूचित जमातीचा आलता. मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त अनुसूचित जमातीचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबारमध्ये. किती टक्के आहे? 69.3%. आणि सगळ्यात कमी अनुसूचित जमातीचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगली. किती आहे? फक्त 0.07%. दोन्ही प्रश्न TCSने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, त्याच्यामुळे पाठच ठेवायचं. त्याच्यानंतर अनुसूचित जातीचं सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अकोलामध्ये. किती? 10.8%.
आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे नंदुरबारमध्ये. किती 2.9%. दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने. दोन्ही सुद्धा अतिशय उपयुक्त, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे. मग हे नाट्यशास्त्र कोणी लिहिलंय? भरतने लिहिलंय. आता हे नुसतं भरत म्हणलं तुम्हाला कळणार नाही, पण जर मी म्हणलं बाबा सॉरी मी जर म्हटलं हे कोणी लिहिलंय? भरत मुनींनी लिहिलंय तर लगेच तुमच्या लक्षात येईल. मग हे कोणी लिहिलेलं आहे? भरत मुनींनी लिहिलेलं आहे नाट्यशास्त्र. ठीक आहे. फक्त ऑप्शन देताना आपल्याला काय केलं त्यांनी? फक्त भरत नाव दिलं म्हणून या ठिकाणी आपला थोडासा गोंधळ उडू शकतो. जर त्यांनी पूर्ण पर्याय दिला असता तर 100% तुम्हाला सगळ्यांचं उत्तर काय आलं असतं या ठिकाणी? बरोबर आलं असतं. पुढचा प्रश्न बघूया 11 नंबर. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती? आता काय विचारलंय? महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्या किती आहे किंवा किती टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे असं विचारलंय. मग किती टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये? 54.78% लोकसंख्या ग्रामीण आहे. मग आता या ठिकाणी बघा इथं ग्रामीण विचारलंय. कदाचित उद्या तुम्हाला शहरी प्रमाण विचारतील की महाराष्ट्रामध्ये शहरी लोकसंख्या किती आहे, तर ही किती आहे? 45.22%. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये, आता इथं महाराष्ट्राचं विचारलं होतं, उद्या भारताचं विचारू शकतात. मग भारतामध्ये ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 68.54% ही काय ग्रामीण आहे. मग उर्वरित काय असेल? शहरी असेल. ठीक आहे. आता बघा 100 मधून 68.54 वजा करा, येणारी लोकसंख्या काय असेल किंवा प्रमाण काय असेल? शहरी लोकसंख्येचं असेल. ठीक आहे. पुढचा 12 नंबर. खालीलपैकी कोणत्या सेवामधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीयक क्षेत्राशी संबंधित नाही असं विचारलंय. बघूया ऑप्शन काय दिलेत. धोबी, चर्मकार, वस्त्रनिर्माण कामगार आणि नाभिक. तर यापैकी वस्त्रनिर्माण कामगार हा काय? तृतीयक क्षेत्राशी संबंधित नाही. हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हा द्वितीयक क्षेत्राशी संबंधित आहे. त्याला आपण काय म्हणतो? उद्योग क्षेत्र म्हणतो. ठीक आहे. मग बघा तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी, याच्या अगोदर पण आपण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. बघा प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय येते बघा? कृषी संलग्न व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, पशुसंवर्धन, वनिकी खाणी व खनिज उत्पादन यामधले सगळे कामगार काय येतात? प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. द्वितीय क्षेत्रामध्ये कोण येते बघा? उद्योग क्षेत्र, कारखानदारी, बांधकाम आणि वीज निर्मिती. त्याच्यानंतर तृतीय क्षेत्रामध्ये काय येते? व्यापार, वाहतूक, दळणवळण, यालाच आपण सेवा म्हणतो. म्हणजे जिथं जिथं सेवा दिली जाते ना ते सगळं काय येतं? तृतीयक क्षेत्रामध्ये येतं. ठीक आहे. पुढचा 14 नंबर. महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलंय. 2 विधानं दिलेत आणि कोणतं बरोबर आहे असं विचारलंय बघा. पहिलं बघूया. मुंबईत वीज वितरणाचे जाळे महाडिस्कॉमचे आहे. कुणाचं विचारलं सांगितलंय? महाडिस्कॉमचं. विधान चुकीचं आहे. दुसरं बघूया. टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांचे मुंबई उपनगरात वितरण जाळे आहे. हे विधान बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल या ठिकाणी? फक्त विधान क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल मित्रांनो. ठीक आहे. आता या ठिकाणी काय झालंय तुमच्या लक्षात आलं असेल, एकदम सगळीकडे अंधार पडला, अगदी तुम्हाला मी पण जास्त दिसत नाही. तर काय झालंय, आपली लाईट या ठिकाणी गेलेली आहे. काही हरकत नाही. आपण आपले राहिलेले जे उद्याचे प्रश्न आहेत हे उद्याचे प्रश्न काय करू आपण? याच्यावरचे उर्वरित राहिलेले प्रश्न आपण काय करू? उद्याच्या व्हिडिओमध्ये 100% घेऊ. ठीक आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो.